आई बाबा तुम्ही विचारा ना याला जाब. विचारा ना जाब. तू सांग जानू, खरं सांग. तू गेली होतीस ना पळून? खरं सांग. जानू मला तू सांग ना. काही काय बोलताय ताई? जानू का घरातून पळून जाईल? मी माझ्या बहिणीला प्रश्न विचारतेय, तू का मध्ये बोलतोयस? काय गरज आहे तुला मध्ये बोलायची? मंगल, मी जानू मला तू सांग ना की तू गेली होतीस ना पळून. सांग सगळ्यांना. जानू तू घाबरू नकोस, मी सगळ्यांना घेऊन आली इकडे. अगं त्याच्याकडे काय बघतीयस तू? तू नको बघूस, तू फक्त सांग की तू घरातून पळून गेली होतीस. खरं सांग जानू मला. आम्ही सगळे तुझ्या बरोबर. तू कोणालाही घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. मी ऐक जरा, मी काय म्हणते, तुला हा त्रास देतोय? हा देतोय ना? हा जाच करतोय म्हणून पळून गेलीस ना तू? मी तर म्हणते तुला याने कोंडून ठेवलं म्हणून गेली असशील तू, हो ना? मला माहितीये ग, तू त्या गच्चीवरनं असं उतरून गेलीस त्याला कारणीभूत हाय. मला माहितीये जानू, प्लीज मला सांग. प्लीज तू 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 खरं सांग, सगळ्यांना सांग प्लीज. इनफ मंगलताई, काही काय बोलताय? जानू तिच्याच घरातून का पळून जाईल? हे बघा, तुम्ही जे काही बोलताय ना त्याने तिच्यावर काय परिणाम होतोय तुम्हाला कळतंय का? किती घाबरलीये ती, किती पॅनिक झालीये. हे बघा प्लीज तुम्ही सगळं थांबवा, आय रिक्वेस्ट यू. का थांबू? का थांबू मी? तू गप्प बस ना. हे बघ, आज ना तुझं सत्य बाहेर पडणार आहे सगळ्यांसमोर. तू जे काही करतोस ना ते सगळ्यांना कळलं पाहिजे इथे. ती घाबरत असेल तुला, मी नाही घाबरत, समजलं ना? अरे जे काही आहे ते आवरा लवकर. आता जानू दिसतेय ना एवढी समोर, तरी मंगलताई एवढा का कांगावा करते हेच कळत नाहीये. तू सगळ्यांसमोर सांग जानू, सांग ना प्लीज. अगं मंगल थांब. आज मी जानूकडून खरं वधून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. मंगल, मी गप्प बसावं बाबा, मला बघू दे याच्याकडे. हे बघ जानवी, हीच ती वेळ आहे. तुला जे काही बोलायचं ते आत्ताच बोलून टाक. काय करायचं बाकी ठेवलंय मुलींना मला समजत नाही. जावयासमोर नाक कापलं आपलं. लक्ष्मी, ही मुलगी आता मला माझ्या नजरेसमोर नकोय. मंगलला सांग तिच्या स्वतःच्या घरी जायला, आपण आपल्या घरी जाऊ. हो असं काय करताय? पोरीला असं एकटी कसं सोडू? मान्य आहे तिच्याकडून चूक झाली, पण आपण बोलू तिच्याशी. पुन्हा अशी नाही चूक करणार ती. पण असं तिला एकटीला सोडून नाही जाऊ शकत आपण. लक्ष्मी, आज हिनं जे काही केलं ते न कळण्यात की लहान नाहीये ती. अरे एवढी मोठी झाली, अक्कल नाही तिला, कळत नाही कसं वागायचं ते. लक्ष्मी, आता मंगल कधी आपल्या घरची पायरी चढणार नाही, बस. हो असं कसं बोलताय तुम्ही? आणि मी तिला एकटीला सोडून नाही येऊ शकत घरी. आई बाबा, आत्ता आपण इथे पाहुण्यांच्या दारात काहीही बोलायला नको. आता आपण घरी जाऊयात. जे काही बोलायचंय ते घरी जाऊन बोलूयात, नाहीतर उद्या सकाळी बोलूयात. हो ना आई, खूप उशीर झालाय हो आता. हो बाबा, हॅरी बरोबर बोलतोय. आपण घेऊन जाऊया ना मंगलताईला घरात. हो ऐका ना माझं, आता रात्रीच्या वेळी तिला असं एकटीला नाही येऊ टाकू शकत आपण आजची रात्र घरी घेऊन जाऊया तिला. मग तुम्हाला जे बोलायचे ते उद्या बोलूया. ठीक आहे, पण फक्त आजची रात्र. हं? चला. आई, मी काय म्हणतो, माझं एक महत्वाचं काम आहे, ते पटकन उरकून येतो मी घरी. तुम्ही वा पुढे. अरे तर रात्री तू कुठे चाललास? अगं आहे ग, पटकन येतो घरी. बरं ठीक आहे, जा, पण लवकर ये घरी. काय 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 वेळ काय झालीये? खूप वाजले ग. तेच म्हणतेय मी. कुठे होतात तुम्ही आणि कुठे गेला होतात तुम्ही? अगं ते मी महत्वाच्या कामासाठी गेलो होतो, सांगितलं ना तुला. कसलं महत्वाचं काम एवढ्या रात्री? हळू बोल.
झोपलाय वरद हा आणि तू पण झोप. सकाळी सांगतो सगळं मी तुला. सकाळी सांगतो म्हणे. हा. काय करत असतात तुझू जाणे. चला झोप. तुम्ही पण लवकर आटपा. हो. झोपा लवकर. हळू बोल. झोपलाय तो. काय खुडबुड करताय. झोप. तिला पण रात्रीचं जास्त ऐकायला येतं. कसली कुडकुड करता. पेपर ठेवलेत बांधून. आता हे पैसे मंगलने पण नाही घेतले. मग नक्की चोरलेत कोणी. हं? अहो काय चाललंय तुमचं. काय नाही. झोप जरा. काय चाललंय तुमचं. काय चाललंय तुमचं. इथे एक तर मला टेन्शन आहे. पैसे गेलेत माझे. त्याचं तुला काय नाही. काय करताय देव जाणे. झोपा लवकर.